नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? आय होप सगळे मस्त मजेत असाल. संडे स्पेशल म्हटलं की आरोहीची काही ना काही फरमाईश असते. सो ती म्हटली मम्मी आज बिर्याणी कर, व्हेजिटेबल्स आणि एकदम छान भन्नाट अशी हैदराबादी व्हेज दम बिर्याणी आज मी तुमच्यासोबत एकदम मस्त रेसिपी शेअर करणार आहे. व्हिडिओ स्किप करू नका, 3 ते 4 मिनिटाचा आहे, त्याच्यामुळं पटकन व्हिडिओला स्टार्ट करूयात. तर सगळ्यात अगोदर मी हिरवी मिरची, आलं, लसण, कोथिंबीर, पुदिना याची पेस्ट बनवून ठेवली. सोयाबीन मस्तपैकी भिजू घातली होती. त्याचं पाणी काढून मस्तपैकी त्याला तेलामध्ये फ्राय करून घेतलं. तुम्ही शॅलो फ्रायसुद्धा करू शकता. कांदे मोठे 2 ते 3 आकाराचे मस्तपैकी गोल्डन कलरचे भाजून घेतले. फुलकोबी, मटर, गाजर, तुम्हाला ज्या ज्या व्हेजिटेबल्स आवडतात सो त्या त्या व्हेजिटेबल्स तुम्ही यामध्ये टाकू शकता. तर मी गाजर, टोमॅटो, फुलकोबी, कांदा चांगला लाल रंगाचा भाजला की सगळे व्हेजिटेबल्स टाकून घ्यायच्या आणि जो आपण मसाला बनवला होता अद्रक लसण पेस्ट वगैरे सो ती पेस्ट यामध्ये मी सगळी टाकून घेतलेली आहे. कोथिंबीर जास्त टाकली होती. थोडंसं तूप टाकून घेतलेलं आहे. मसाल्यामध्ये धना पावडर, हळद आणि लाल मिरच पावडर आणि व्हेजिटेबल बिर्याणी मसाला तर हा टाकून घेतलेला आहे. थोडं परतून घ्यायचं, त्याच्यामध्ये दही टाकायचं आहे की थोडंसं परतून घ्यायचं. मस्त असं परतलं गेलेलं आहे. आता मी खाली तवा ठेवलेला आहे. डायरेक्टली मी दम द्यायला सुरुवात करणार आहे. थोडीशी व्हेजिटेबल्स मी एका वाटीमध्ये काढून ठेवलं. एक लेयर बनवली, कोथिंबीर पुदिना टाकला, भात टाकून घेतला पांढरा शिजवलेला बासमती. त्याच्यावर थोडंसं बीट टाकलं कलर येण्यासाठी. तुम्ही केशरचं दूध सुद्धा टाकू शकता. त्याच्यानंतर आणखीन भाताची एक लेअर टाकली, मसाला टाकला आणि कोथिंबीर पुदिना टाकून ठेवला. आता दम डिरेक्टली देण्यासाठी मी कांदा खाली ठेवला, कोळसा गरम केला, थोडंसं तूप साजूक आणखीन टाकून ठेवलं आणि त्याच्यावर गरम कोळसा त्याच्यावर तूप टाकून दम आपल्याला 15 ते 20 मिनटं द्यायचं आहे. झाकून मस्तपैकी ठेवायचं आहे. तुम्ही साईडला याचं गव्हाचं पीठसुद्धा लावू शकता जेणेकरून स्टीम प्रॉपरली भातामध्ये जाते. सो एकदम भारी भन्नाट अशी व्हेजिटेबल बिर्याणी लागते. चिकन बिर्याणीला काय खाता तुम्ही, व्हेजिटेबल्स बिर्याणी खाऊन एकदा तरी नक्की बघा आणि अशा पद्धतीने करून बघाल तर अगदी उत्तम लागते. किचनमध्ये खरंच अख्खा घमघमाट अख्ख्या घरामध्ये सुटला होता. सो एकदम भारी बिर्याणी लागते. संडे स्पेशल तुम्ही बिर्याणी बनवू शकता किंवा एकदम सुपर लाजवाब बिर्याणी लागते. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आरोहीची प्रतिक्रिया बघूया, कारण की तिनंच मला व्हेजिटेबल बिर्याणी बनवायला लावली होती. सो तिला आवडली का नाही तर हे बघूया. चला तर मग. आवडली?